दॅट विल बी व्हेरी रॉंग. डायग्राम मी ज्या काढा म्हणतो तेवढाच काढा. मी आतापर्यंत सांगितलं नाही कोणतीही डायग्राम काढायला, म्हणून डायग्राम काढत बसायच्या नाहीत. म्हणून डायग्राम काढत बसायच्या नाहीत. ठीक आहे. चला मग, तर चला चला तर चला. अरे यार हे काय व्हायलंय, चाट कुठं गेलं चाट तुमचं. चाट हे जरा चाट थोडं त्रास द्यायला, चाट थोडस त्रास द्यायला मला. लेट मी जस्ट हॅव वन मोर टाइम. आला डबडा. तर आता बघूया आपण शेप्स ऑफ ऑर्बिटल्स बघत होतो. आपल्याला माहिती आहेत काय काय असतं. आपल्याला माहिती आहे शेल, हे तर खूप कामाचं असतं रे. शेल, शेल मध्ये सबशेल. आता एवढ्या वेळेस सांगतो मी, हजार वेळेस, परंतु विसरणार, पुन्हा पुन्हा विसरणार. आता करू तरी काय मी. सबशेल, सबशेल मध्येच इलेक्ट्रॉन. सबशेल, सबशेल ह्याला ऑर्बिट म्हणतात, ह्याला ऑर्बिटल म्हणतात. सबशेल आहेत आपल्या एस पी डी एफ कामाच्या. GHI आहेत पण त्यांचा आणखीन काही वापर नाही, कळेल नंतर का नाही. सबशेल म्हणजे ऑर्बिटल्स, ऑर्बिटल्स म्हणतात काही जण. प्रोनाउन्सिएशन न कुठं जायचं घेऊन आपल्याला, लॉजिक लक्षात ठेवा. तर यस सबशेलच्या सबशेलला म्हणतात यस ऑर्बिटल्स. पी सबशेलच्या ऑर्बिटल्सला म्हणतात पी ऑर्बिटल्स. डी ऑर्बिटल्स, एफ ऑर्बिटल्स. पहिल्यांदा आपण बघितलं यस ऑर्बिटल. अरे सर्वात महत्वाचं आहे काय, यस ऑर्बिटल गोलाकार आहे. यस ऑर्बिटल गोलाकार आहे, ही पहिली गोष्ट. यस ऑर्बिटल गोलाकार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हाय 1s. आता बघा दुसरं काय बघितलं आपण, म्हणजे आता यस ऑर्बिटल कुठं कुठं असणार, साधी गोष्ट आहे. ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल. पहिल्या शेल मधले यस ऑर्बिटल 1s, दुसऱ्या शेल मध्ये काय असणार 2s. 2s सोबत 2p पण असतं इथं, पण इथं 1p असतं का रे, बोला बरं, 1p असतं का? नो, व्हेरी गुड, इथं नसतं. ठीक आहे ना. पहिली मध्ये फक्त एकच ऑर्बिटल आहे, दुसरी मध्ये 2 आहेत, तिसरी मध्ये 2s 2p सॉरी 3s 3p 3d. हे 3 म्हणजे सांगते बाबा तिसऱ्या शेलची ही 3d सबशेल आहे. आपण बघितलं जे एस ऑर्बिटल आहेत ती 1s ऑर्बिटल असं छोटं, 2s ऑर्बिटल थोडं मोठं, 3s ऑर्बिटल आणखीन असं मोठं असं होत जाते. 1s ऑर्बिटल मध्ये नोड नाही, 2s मध्ये इथं नोड आहे. इथं अशी जागा आहे की जिथं इलेक्ट्रॉन्स बिलकुल नाहीत. हे बघा 1s 2s 3s. ठीक आहे ना. ही जागा जी आहे ती नोड आहेत बरं का. हे 3s मध्ये 2 नोड आहेत, 4s मध्ये 3 नोड. असं म्हणजे नोड जिथं नाहीत तिथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी असते. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी, इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मग ठीक आहे, मग हे नोड वगैरे बघितले. एस ऑर्बिटल मध्ये प्लेनार नोड बिलकुल नाही. आता आपण शेप ऑफ पी ऑर्बिटल पाहतोय. पी ऑर्बिटल्स कसे आहेत बघा. पी ऑर्बिटल बेसिकली असा आहे. पी ऑर्बिटल, पी ऑर्बिटल हे बघा असं उगा सोपं डंबेल सारखं. डंबेल, डंबेल माहित आहेत ना शाळेमध्ये, डंबेल खेळता तुम्ही, डंबेल तसा आहे. कुठं कुठं तुम्हाला असंही दिसेल. खरं असंच आहे ते, तर ते दररोजच्या जीवनात फास्ट काढण्यासाठी उगा असं काढतात. ठीक आहे, खरं असं आहे. म्हणजे इथं काय प्लेन आहे, ज्या प्लेन मध्ये इलेक्ट्रॉन नसतात. डंबेल ह्याला एक लोब म्हणायचं, लोब. असे लोब किती आहेत, किती लोब दिसायले तरी तुम्हाला पी ऑर्बिटल मध्ये? अरे बोला रे बाळा, नो, किती लोब दिसायलेत पी ऑर्बिटल मध्ये? 2.
दोन लोब असल्यामुळे ह्याला म्हणतात बायलोब्ड. बायलोब्ड. विषय खतम. विषय खतम. पुढे पुढे काय म्हणताय? बायलोब्ड. अब क्या? आता पी ऑर्बिटलचे 3 प्रकार आहेत. पी मध्ये सब ऑर्बिटल किती आहेत? एकूण 3 माहिती आहेत ना तुम्हाला? पी मध्ये बघा अशा 3 डबडे काढले होते आपण. 3 डबडे म्हणजे 3 ऑर्बिटल आहेत. मग हे 3 ऑर्बिटल एक्स वाय झेड ऍक्सिसच्या दिशेने आहेत. समजा हे तुम्हाला एवढं तर माहिती आहे. तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे हे वाय आणि हे एक्स आहे. आणखीन एक ऑर्बिटल असते झेड, जे की ह्या दोघांना परपेंडिक्युलर असते. ठीक आहे. मग समजा इथं जर हे ऍटम आहे, ऍटमचं सेंटर असेल, हे जर ऍटमचं सेंटर असेल तर बघा हे आतापर्यंत आपण ऍटम कसा बघायचा? हे न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती असे ऑर्बिटल. आता तसे नाहीत बाळांनो. आता लय विचित्र आहे. हे न्यूक्लियस, त्याच्या भोवती हे एस ऑर्बिटल असा आहे, तर पी ऑर्बिटल असा असतो बघा, हे असा. आणि इथं या न्यूक्लियसच्या ठिकाणी मात्र इलेक्ट्रॉनची डेन्सिटी 0 असते. मग पी ऑर्बिटल जो एक्स ऍक्सिसच्या दिशेनं आहे त्याला म्हणतो आपण पी एक्स ऑर्बिटल. पी ऑर्बिटल जो वाय ऍक्सिसच्या दिशेने आहे त्याला म्हणतात पी वाय ऑर्बिटल. आणि जो झेड ऍक्सिसच्या दिशेने, आता झेड ऍक्सिस समजा आता इमॅजिन करावं लागेल, हे असं असणार आहे का नाही? परपेंडिक्युलर, ह्या दोघांनाही परपेंडिक्युलर. तर हे झेड ऍक्सिसच्या दिशेने असणार पी झेड ऑर्बिटल. म्हणजे तुमच्याकडे पी एक्स, पी वाय आणि पी झेड असे 3 ऑर्बिटल आहेत. कळले का रे? अरे बाळांनो, कळले का ऑर्बिटल्स? यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन एक वेळेस थोडं इमॅजिनेशन करूया आपण पी ऑर्बिटल्सचं. समजा तुमच्याकडे असं काहीतरी आहे. आता प्लेन जरा काढून दाखवतो. पी एक्स, पी वाय, पी झेड कसं असेल बघा. ढिचक्या 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 ढिचक्या. प्लेन काढूया अगोदर. प्लेन. आता हे असे प्लेन मी खूप वेळेस वापरणार आहे बरं का. खूप वेळेस वापरणार असे प्लेन. अशी बाज टाकल्यास समजायचं, इमॅजिनेशन होण्यासाठी रे बाळांनो. तुम्हाला इमॅजिनेशन पण झालं पाहिजे ना व्यवस्थित गोष्टींचं. चीजों को पहिले समज लो यार, और क्या. अशी एक बाज टाकलेली आहे समजायचं आपण, है का नाही? बाज, झोपण्यासाठी बाज टाकलेली आहे. ठीक आहे. इमॅजिनेशन होण्यासाठी अशी एक बाज आहे, तिला हे पाय आहेत, आहे का नाही? असे पाय. इमॅजिन झाली का रे बाज? बाज इमॅजिन झाली का? कशी आहे ते, कशी टाकलेली आहे ते? ठीक आहे. अरे झाली का नाही पिल्ल्यांनो? झाली. माझा ह्याच्यावरती अशी एक असं एक लाकूड टाकले, असं एक लाकूड टाकले, असं अशी एक काठी टाकले, आणि त्याला परपेंडिक्युलर एक काठी टाकले, त्याला परपेंडिक्युलर एक काठी टाकले, त्याला परपेंडिक्युलर अशी. इमॅजिन झाली? ह्या दोघी एकमेकीला परपेंडिक्युलर. आता म्हणायचं नाही की सर हा अँगल कुठं 90 डिग्री दिसायला. अरे ते असं ते वेगळा प्लेन आहे ना, त्याच्यामुळे ते तसं दिसायला. ठीक आहे. सांगा बरं, कळलं का? अरे बाळांनो, कळलं का? कळलं? यस. मग तुम्ही ह्याला म्हणा वाय ऍक्सिस, ह्याला म्हणा एक्स ऍक्सिस. ठीक आहे. मग आणखीन एक काठी, आपण आणखीन एक काठी घेऊया, अशी काठी, अशी. बरोबर आहे का? अशी एक काठी घेतली, राईट. हा, ही झाली झेड ऍक्सिस. हे काय झालं तुमचं? झेड ऍक्सिस. इमॅजिन झाले का रे 3 एकमेकाला परपेंडिक्युलर ऍक्सिस? बाळांनो सांगा रे. यस, झाले इमॅजिन. आता आपण छोटासा कलर करूया. आता बघा, हे बघा पी वाय असा आहे, तसं तर पी वाय असा आहे, असं पी वाय. ठीक आहे. पण आपण त्याला जरा छोट काढूया, है का नाही? बघा असं. हे पी वाय. पी एक्स असा आहे. कलर कलर फुल कलर आहेत, आपल्याला टेन्शन नाही. हे बघा,
हे पीएक्स इमॅजिन झालं का रे? पीएक्स पीएक्स इमॅजिन झालं का सर्वांना? अरे बाळांनो झालं का रे? बाळांनो कसं रे? झालं का नाही? अरे झालं ना, ठीक आहे. मग आता पी झेड हे बघा असं असं, ठीक आहे. असे हे 3 ऑर्बिटल दिसतात बघा, आणि हे इथं सेंटरला कोण असते? न्यूक्लियस. कस काय झालं? इमॅजिनेशन राईट. असे 3 ऑर्बिटल असतात. लक्षात ठेवा फक्त सध्या ह्यांचं काम काय आहे काय नाही नंतर कळेल. अरे अत्ती कामाचं आहे, अत्ती कामाचं आहे. आता पी ऑर्बिटल जो आहे ना, तो हे ऍक्सिस आहेत बघा, हे ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, असे 3 ऍक्सिस आहेत. ह्याच्या अलॉंग जे ऑर्बिटल आहे त्याला पी एक्स. ह्याच्या अलॉंग म्हणजे याच्या दिशेने बरोबर, पी झेड. मग आता कसं? मग एक्स ऍक्सिसच्या दिशेने जो आहे ह्याला काय म्हणणार रे? ह्याला कोणतं ऑर्बिटल म्हणणार? बोला बरं, बोला बरं, बोला बरं, जरा बोला की बाळांनो. पी झेड म्हणणार. काय म्हणणार? सॉरी, पी एक्स म्हणणार. व्हेरी गुड. आणि पी एक्स मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी हे बघा अशी आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दिशेनं. सो द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज अलॉंग ऍक्सिस. तर एस ऑर्बिटल असा गोल आहे म्हणून त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे? सर्वच बाजून आहे, विशिष्ट एका ऍक्सिसच्या दिशेने नाही. पण पीएक्स ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी अलॉंग ऍक्सिस आहे, अलॉंग एक्स ऍक्सिस. पीवाय ची अलॉंग वाय ऍक्सिस, पीझेड ची अलॉंग झेड ऍक्सिस. बाता खत्म, बाता खत्म. कोई प्रॉब्लम नहीं ना इसमें? आगे चले? अरे आगे चले का? अरे आगे चले का? चले, ठीक है. अब हमको शेप्स ऑफ डी ऑर्बिटल देखने. चलो सबसे पहले मेरे को बताओ, डी ऑर्बिटल में कितने, मतलब डी सबशेल में कितने सबशेल है, कितने ऑर्बिटल्स है? हाउ मेनी ऑर्बिटल्स आर देयर इन डी? चलो थोड़ा सा इसको थोड़ा सा रोमांटिक बनाते हैं यार, थोड़ा सा रोमांटिक. कैसा रोमांटिक? रोमांटिक का मतलब पता है ना? कुछ लोगों को गलत मतलब पता है. रोमॅन्टिकचा अर्थ काहीच नसतो. रोमॅन्टिक म्हणजे फक्त फालतू असं नाही बाळांनो. रोमॅन्टिक म्हणजे फालतू असं नाही. आता मी काय करू, तुम्हाला अर्थच माहित नाही तर. रोमॅन्टिक म्हणजे एनिथिंग विच इज एक्साइटिंग. निसर्ग, पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामधला जो निसर्ग असतो तो रोमॅन्टिकच असतो. रोम नावाचा एक आताही देश आहे, रोम तर इटलीची राजधानी आहे, बट रोम साम्राज्य होतं. माहिती आहे का तुम्हाला रोमन साम्राज्य? अरे बोलत चला रे, उगं बसल्या बसल्या काय तर नॉलेज सांगत राहतोय मी. रोमन साम्राज्य होतं का नाही? मग ते रोमन साम्राज्यामध्ये एक म्हणजे त्यांची एक संस्कृती होती की सर्व गोष्टी कशा अशा एकदम मस्त करायच्या, मस्त मस्त असं गुड गुड गुड. आलं लक्षात? असं बोरिंग नाही. उन्हाळा म्हणजे नॉन रोमॅन्टिक आहे का नाही, पावसाळा म्हणजे रोमॅन्टिक. बटरफ्लाय रोमॅन्टिक. कळतंय ना? कळलं का आता रोमॅन्टिक आणि नॉन रोमॅन्टिकचा अर्थ? रोमॅन्टिक म्हणजे फक्त फालतू असं नाही बाळांनो. रोमन संस्कृती आहे, त्यांचं जे लिटरेचर आहे, लिटरेचर, त्यांची जे लिटरेचर म्हणजे साहित्य आहे, त्यांचं लिटरेचर असं थोडस एकदम मस्त होतं, म्हणजे मजा आणणारं, अंगावर थोडेसे काटे आणणारं, मजा आणणारं, कोणतीही गोष्टची मजा आणते. दॅट इज कॉल्ड ॲज रोमॅन्टिक. रोमन साम्राज्याची संस्कृती जरा तशा टाईपची होती म्हणून त्याला रोमॅन्टिक असं म्हणतात. नॉन रोमॅन्टिक गोष्टी पण, शेक्सपियर हे का नाही, शेक्सपियरचं नाव माहिती आहे का बाळांनो? शेक्सपियर, दिस गाय. शेक्सपियर माहिती आहे का रे कोणाला? नाव माहिती आहे का नाही? अरे बोला की रे. हा, तो शेक्सपियरचे सर्व काय असतात, एंड जो असतो तो सॅड असतो आहे का नाही, सॅड एंड. मग तशांना म्हणायचं नॉन रोमॅन्टिक. कळालं? रोमॅन्टिक, नॉन रोमॅन्टिक. तर तसं आपण थोडंसं रोमॅन्टिक बनवूया. रोमॅन्टिक म्हणजे फालतू असं काही नसतं.
गोष्टींच्या बेसिक मध्ये जायचं. हो, ब्लैक, इसको थोड़ा सा रोमांटिक बनाते हैं. ब्लैक. अब देखेंगे डी ऑर्बिटल्स. इसके ऊपर व्हाइट देख देख के बोर हो गया. डी ऑर्बिटल्स. There are 5 d orbitals, right? There are how many d orbitals? 1, 2, 3, 4, 5. 5 boxes, 5 d orbitals. अब बहुत इंपॉर्टेंट है. डी ऑर्बिटल्स के दो मेन प्रकार है. एक है Eg और दूसरे है T2G. Eg, व्हॉल्यूम वाढवा बाळांनो. व्हॉल्यूम वाढवायची गरज आहे का रे? मला वाटतं तुमचा व्हॉल्यूम कमी झाला असेल रे, का माझा झालाय कमी? बोला बरं जरा. हा, व्हॉल्यूम वाढवायची गरज नाही बाळा. मला वाटतं तू जरा तुझ्या ह्याच्यावरून, कारण माईक खूप जवळ आहे. अरे माझा व्हॉल्यूम वाढवायची गरज नाही. बाकी सांगा बरं, व्हॉल्यूम प्रॉपर यायलाय का रे बाळांनो? व्हॉल्यूम प्रॉपर यायलाय का तुम्हाला? आवाज ऐकू यायला व्यवस्थित? हा, मला वाटतं जरा तुझ्याकडून थोडस कमी पडत असेल, थोडं वाढव. तर Eg आणि T2G अशा दोन प्रकारचे ऑर्बिटल असतात. ते Eg आणि T2G रोटेशनचे प्रकार आहेत, सिमेट्रीचे प्रकार आहेत. डोक्याला त्याचा ताण घेऊ नका. मी म्हटलं ताण ह्याचा घेऊ नका की त्याचा ताण घ्यायचाच नाही. सर न म्हटलं ताण घेणार की ताण घ्यायचाच नाही. मग आता Eg चे दोन प्रकार आहेत. डी झेड स्क्वेअर, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता तुम्ही म्हणताल डी झेड स्क्वेअर कशाला लिहायचं, नुसतं डी झेडच लिहायचं? तर त्याचे कारण आपल्या स्कोपच्या बाहेर आहेत. का झेड स्क्वेअरच का लिहिलं? फक्त लिहिलंय, आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि T2G मध्ये तिघ जण आहेत. डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स. राईट. आता आपण बघूया अगोदर डी झेड स्क्वेअर. आता तुम्हाला हे तर सांगितलंय मी, एक्स वाय झेड ऍक्सिस असतात. मग झेड ऍक्सिसच्या अलॉंग, झेड ऍक्सिसच्या अलॉंग, अरे कितना रोमॅन्टिक बनाओगे, कितना भी रोमॅन्टिक बनाओ. जे झेड ऍक्सिसच्या अलॉंग आहे त्याला डी झेड स्क्वेअर असं म्हणतात. त्याच्या भोवती एक अशी पट्टी आहे. टिडिंग टिडिंग. शनी ग्रहाच्या भोवती कशी आहे तशी एक पट्टी आहे. तर हे आहे डी झेड स्क्वेअर ऑर्बिटल. कळलं का रे? तसं डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एकूण 5 ऑर्बिटल झाले. 1 2 3 4 5. डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता हे बघा, हे झेड ऍक्सिस आहे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं हा प्लेन विसरायचा नाही. एक्स वाय झेड ऍक्सिस वगैरे वगैरे वगैरे. समजा हे असं आहे प्लेन. त्या प्लेनला जर सरळ केलं, म्हणजे आता आपल्याला समजण्यासाठी होतं. आता तुम्हाला हे माहिती आहे ना की हे कसं कसं आहे ते. हे बघा, हे असं आहे एक्स, असं आहे वाय ऍक्सिस, आणि असं आहे झेड ऍक्सिस. ठीक आहे. मग हे झेडच्या अलॉंग जे आहे ते डी झेड स्क्वेअर. परंतु एक ऑर्बिटल असं आहे डीचं, हे बघा एकच ऑर्बिटल आहे. ते इकडं पण आहे आणि इकडं पण आहे बरं का. असं दोन्हीकडे आहे, दोन्हीकडे आहे. म्हणजे ते एक्सच्या पण अलॉंग आहे आणि वायच्या पण अलॉंग आहे. मग तुम्ही म्हणताल की हे एक ऑर्बिटल का दोन आहेत? एकच आहे. कारण झेड ऍक्सिसच्या अलॉंग बायलोब्ड ऑर्बिटल आहे. हे जे डी झेड स्क्वेअर आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग बायलोब्ड ऑर्बिटल आहे डी झेड स्क्वेअर. परंतु हे जे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे ते 4 लोबचं आहे, 4 लोब्ड. ह्याला क्वाड्री लोब्ड देखील म्हणतात. राईट.
हे अलॉंग एक्स आणि वाय ऍक्सिस आहे बरं का. जर मी ह्याला सरळ करून बघितलं असं सरळ, ह्या प्लेनला, ह्या बाज, ही बाज जी आता झोपण्यासाठी टाकलेली आहे ना, त्या बाजूला मी जर असं सरळ केलं, असं सरळ केलंय का नाही, असं सरळ करून बघितलं ह्या बाजूला उभा टाकून बघलं, तर तुम्हाला कसं दिसेल, हा एक ऍक्सिस दिसेल, हा एक ऍक्सिस दिसेल, हा वाय, हा एक्स. तर डी झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कसं आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण पसरलंय, इकडं पण पसरलंय. तर हे 4 लोबचं आहे. कोण, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. लक्षात आलं का सांगा सर्वांनी, बोला पुंडलिकावर ते बोला. येस, राईट. आता आपल्याला बघायचे ते डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स. ठीक आहे ना. कन्फ्युजन कसलंच होऊ द्यायचं नाही, कन्फ्युजन मी होऊच देत नाही रे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. डी एक्स वाय, पहिल्यांदा आपण डी एक्स वाय बघूया. तर मी आता काय केलं, समजा तशीच ती बाज उभा करून ठेवली, राईट. बाज विसरायची नाही, बाज खूप कामाची आहे. ती बाज उभा केली, जर ती बाज उभा केली तर एक असं, एक असं ऍक्सिस. हा कोणता आहे, एक्स ऍक्सिस, सॉरी हा वाय. तसं काही नाही बरं का, एक्स वर पण असतो, असं काही नसते की आडवा म्हणजे एक्स आणि उभा म्हणजे वाय, असं ऑलवेज नसते. उगाच सहसा सहसा आडवा एक्स, सहसा उभा वाय, हा एक्स ऍक्सिस. कारण ऍक्सिस फिरवता येतात, मॅथमॅटिक्स मध्ये कळेल तुम्हाला जर असेल तर मॅथमॅटिक्स कोणाचं, अदरवाइज सोडून द्या, काय डोक्याला ताण नाही. आता हे डी एक्स वाय जरा नीट लक्ष द्या. डी एक्स वाय असं असते बघा, असं असते. त्याला पण 4 लोब आहेत. अरे बाबा, थोडस लक्ष द्या की काय फरक आहे दोघांमध्ये, जरा लक्ष द्या बरं. हे लक्ष द्या बरं, हे बघा बरं जरा, हे बघा बरं जरा, हे बघा, हे बघा बरं, थोडा फरक आहे बघा, थोडा फरक आहे बघा. कुणाकुणामध्ये, कुणाकुणामध्ये, राईट. डी एक्स वाय जरा नीट बघा इकडं, ह्या दोघांमध्ये फरक बघा बरं, किंवा मी ह्याला उचलून इथंच ठेवतो बघा. बघा, डी एक्स वाय आणि डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ह्यांच्यामधला फरक तुम्हाला स्वतःच बघायचा आहे, मी नाही सांगणार. मी कशाला सांगू, गरज नाही. हे आहे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. वा पूनम, थोडस आणखीन थोडस पूनम, एकदम छान. डी एक्स वाय, दोघात फरक कळला का रे? काय फरक आहे, 4 लोबच आहेत दोघात, पण थोडा फरक आहे. एक अलॉंग ऍक्सिस आहे, एक इन बिटवीन ऍक्सिस आहे. इन बिटवीन ऍक्सिसच्या मध्ये, ऍक्सिसच्या अलॉंग. चला बोला, अलॉंग कोण आहेत मग, हे बघा, हे ऍक्सिसच्या अलॉंग आहेत आणि हे 2 ऍक्सिसच्या मध्ये आहेत, इन बिटवीन. सो दीज आर इन बिटवीन ऍक्सिस, दीज आर अलॉंग ऍक्सिस. हे स्क्वेअर वाले अलॉंग ऍक्सिस आहेत. कळलं का रे, येस और नो? फरक कळला का बाळांनो, फरक कळला ना? चला, तसंच मग आता ह्यांच्यासारखंच डी वाय झेड आणि डी झेड एक्स जर बघायचं म्हटलं, आता पुन्हा एकदा ती बाज काढूया, बाज काढूया. ती बाज विसरायचीच नाहीये, कामाची बाज आहे ही बाज. अरे बाबा, हे एक असं, त्याच्यानंतर असं, अशी ही बाज काढली. आता तिचे हे पाय, बाज म्हणजे प्लेन आहे तो, ठीक आहे. बाज म्हणजे काय, प्लेन आहे.
मग आता ह्याच्यावरती ऍक्सिस काढा. हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस, राईट. हा आहे तुमचा, हे तुमच्या समोर मुद्दाम काढावं लागतं बरं का. ऑलरेडी रेडीमेड डायग्राम माझ्याकडे आहेत, पण ते तसं नसतं ना. तसं कसं असतं बरं? तसं नसतं, तसं नसतं ते. मग ते इमॅजिन होत नाही. तुमच्या समोर काढलं की इमॅजिन होतं. ही आहे वाय ऍक्सिस. आणखीन एक कोणता राहिला रे? मला आठवण झालं बाबा, कोणता आहे आणखीन एक? ओहो, दिस वन. येस, पूनम, व्हेरी गुड. झेड ऍक्सिस, दिस इज झेड ऍक्सिस. मग आता जरा असं डोकं लावूया आपण. डोकं काय लावूया? हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस, हे झेड ऍक्सिस, जे एक्स आणि वायच्या मध्ये आहेत. छोटं 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 काढूया आता. छोटं छोटं काढूया, छोटं छोटं काढूया. कोणाला घेऊया? हिरवा निसर्ग. हा, हे बघा, हे बघा इथं, हे बघा इथे एक्स आणि वायच्या मध्ये असणार हे. एक्स आणि वाय मध्ये आहेत, म्हणून हे काय झालं? डी एक्स वाय झालं का रे? डी एक्स वाय झालं का बाळांनो? सांगा बरं. हे डी एक्स वाय कळलं का रे? कळलं ना? ओके. मग आता आपल्याला काढायचंय डी एक्स झेड. डी एक्स झेड. डी एक्स झेड म्हणजे बघा, तुम्हाला काय बघावं लागेल? थोडस नीट लक्ष द्या, थोडस नीट लक्ष द्या. हे बघा, ह्या दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये असायला पाहिजे का नाही? म्हणजे हे असं, असं मोठं काढले मुद्दाम मी, असं असं, बरोबर. आणि आणखीन एक कोणतं राहिलं आता? डी झेड एक्स. ते कुठं असते बघा, आता ते नीट लक्ष द्या. नाही, डी झेड एक्स झालं, एक्स झेड म्हणजे झेड एक्स, एक्स वाय पण झालं. आता काय झालं रे? कोणतं राहिलं आता? सांगा बरं तुम्ही. झेड वाय. मग ते झेड आणि वायच्या मध्ये असते बघा, इथं ह्या दोघांच्या मध्ये. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड. मला एवढंच दाखवायचं की हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं, एवढं सोपं नाही. म्हणजे उगच काहीतरी किचकट किचकट होऊन जाते ह्या दोघांच्या मध्ये बघा. आता ह्या दोघांच्या मध्ये, ह्या दोघांच्या मध्ये बघा, म्हणजे ती इथं येणार, असं येणार. मग कुठं काहीतरी वेगळंच. म्हणजे हे खूप किचकट दिसलं का नाही दिसायला? म्हणजे हे काहीच कळत नाही. आहे बाबा, लय डोक्याला ताप झालाय. काय उघड डोक्याला ताप आहे का नाही? झाला का नाही? मग आता याला काहीतरी सोपं करायचं काम पाहिजे ना आपलं. सोपं पण करता आलं पाहिजे. मग ह्याला आपण जरा वेगवेगळं काढलं तर बघा कसं दिसतंय. सर्वात पहिले बाज अशी घेऊया, ही वाली बाज, जिच्यामध्ये की हा आहे झेड, हा आहे बघा वरचा झेड आहे ना, असा आडवा एक्स आहे का नाही? विसरू नका, ते विसरू नका. ठीक आहे ना? हे वरचा झेड, आडवा एक्स, त्या दोघांच्या मध्ये जे आहेत ते असे दिसतील. आता काय करूया आपण? हा असा तर एक्स आहे, हा असा तर एक्स आहे, आणि हा तर झेड आहे, हा तर झेड आहे. मग हा झेड न काढता मी हा काढला असा. हा कोणता आहे रे? हा कोणता आहे सांगा बरं? असा काढलेला हा कोणता आहे? वाय आहे. कोणता आहे हा? सांगा जरा. वाय. मग ह्या वायच्या मध्ये हे बघा, हे वाय आणि हा एक्स, त्यांच्यामध्ये हे असं जे आहे ते काय झालं? डी एक्स वाय. हे झालं डी एक्स झेड. आता आणखीन एक, आता ह्याचा जो प्लेन आहे ना, ह्या प्लेन, हा प्लेन असा आहे बघा, विसरू नका. त्याची बाज अशी आहे. अरे बाबा नो, ही बाज बघा अशी आहे, अशी आहे ना, असं आडवी टाकलेली आहे. आता हे जरा बघा, आणखीन एक बघा, आणखीन एक बघा, आणखीन एक बघा. आता कोणतं राहिलं आपलं? डी झेड वाय.
आता विसरू नका कुठं कुठं कोण कोण होतं ते. बाबा हे काय होतं रे, हे होतं झेड. त्याच्यानंतर हे आहे का रे वाय, हे आहे का वाय, नाही, हे तर एक्स आहे, हे तर कोण आहे, एक्स आहे. मग वाय कुठे गेला, वाय बघा असा आहे, ह्या दोघांच्या मधून इकडे एक इकडे एक, ठीक आहे ना, ठीक आहे. मग आता एक आपल्याला झेड आणि एक्स, झेड आणि वाय वाली बाज काढायची, झेड आणि वाय वाली बाज. एक्स ला मध्ये घ्यायचं नाही, मग मी जरा एक्स ला काय करतो, हे कट करून टाकतो बघा, एक्स कामाचा नाही, एक्स इज ऑफ नो यूज. काय मस्त मस्त इमॅजिनेशन, सर्व काही, नो टेन्शन. बाज कशी बनेल, ते बाज म्हणजे प्लेन, बाज म्हणजे काय असतं रे, प्लेन. बाज अशी बनते बघा, हे बघा, अशी एक पॅरलल लाईन घ्यावी लागेल, त्याच्यानंतर अशी एक घ्यावी लागेल, अशी एक, अशी एक. अरे झाली की बाज, कशी दिसायला कळलं का, बाज उभा केली आणि थोडी फिरवली. ह्याच्यामध्ये डी झेड वाय आहे. कोणते कोणते ऍक्सिस आहेत ह्या बाजमध्ये, ह्या बाजेमध्ये झेड आहे आणि वाय आहे. अरे दिसलं का, ह्या प्लेन मध्ये झेड आणि वाय आहेत, तर ह्याला म्हणतात झेड वाय प्लेन. काहीच नाही, ज्याच्यामध्ये झेड आणि वाय आहेत ऍक्सिस, त्याला म्हणायचं झेड वाय प्लेन. ज्याच्यामध्ये एक्स वाय आहेत त्याला म्हणायचं एक्स वाय प्लेन. दिस इज एक्स वाय प्लेन. आता मला सांगा ह्या प्लेनला काय म्हणतात, ऑफकोर्स एक्स झेड प्लेन, एक्स झेड प्लेन, ठीक आहे. मग आता ह्यांच्यामध्ये असणारे, ह्यांच्यामध्ये असणारे असे, ह्यांना आपण म्हणणार डी झेड वाय ऑर्बिटल. त्याला पण 4 लोब आहेत. कळलं का रे, कळलं का, कसे कसे आहेत ते, कोण कुणाच्या दिशेने आहे, कोण कुणाच्या दिशेने आहे, कसं आहे, कुठं आहे, काय नसतंय. फक्त ते एकत्र काढले की खूप घाण दिसतात, अति घाण दिसतात. म्हणजे ते काय पूर्ण गिचिड काला होऊन बसतो, गिचिड काला घाण. तुम्ही जर बघितलं ना, सर्वजण एकत्र काढायचे म्हटलं ना, सर्वजण एकत्र जर काढायचे म्हटलं तर बघा जरा कसं दिसतंय, कसं दिसतंय, असं दिसतंय, घाण, एकदम घाण. बघा हे असं घेतलं, त्याच्यानंतर मग ही असं घेतलं, ही बाज करूया आधी, मोठीच्या मोठी बाज काढूया. अरे आधी बाज तर काढूया, अशी एक बाज. बाज म्हणजे प्लेन, बाज म्हणजे काय, प्लेन. हा प्लेन, हा प्लेन, हा प्लेन, ठीक आहे ना, राइट. आयशा, ऐसा हुआ. हा आता ह्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे, लाकडं टाका, लाकडं टाका, टाका लाकडं टाका, लाकडं. एक लाकूड असं वाय ऍक्सिस, हे वाय लाकूड, हे एक्स लाकूड, ऍक्सिस हो, लाकूड म्हणजे ऍक्सिस. आता ह्याच्यात बघा कसं कसं दिसणार, आता एकदम घाण, एकदम घाण 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 होऊन जाणार बघा. हे झालं डी झेड स्क्वेअर, ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोघं, मी एक एक कलर वापरतोय काय, काला
हे दोघं झाले dx² मायनस y². इथंच घाण दिसायला सुरू झाला. आता तर पुढचं राहिलंय. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितले, आता बघा x dxy हे असं 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 असं, त्याच्यानंतर dzx असं असं, याला वेगळा कलर घेऊया. हे बघा, हे dzx असं असं इथं इथं, आणि त्याच्यानंतर dzy साठी पुन्हा असा कलर घेऊया. हे इकडं 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 इकडं. फक्त घाण दिसते एवढंच मला सांगायचंय, परंतु आपण वेगवेगळं बघितलेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. कोणत्या प्लेन मध्ये येतंय वगैरे वगैरे तुम्ही विसरायचं नाही. बघा, आता जरासं नीट लक्ष दिलं तर ही अशी बाज होती. बाज महत्वाची आहे. बघा, ही अशी बाज होती. इथं एक्स ऍक्सिस, इथं हा असा वाय ऍक्सिस. ह्या बाजेवर एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत म्हणून हिला काय म्हणायचं, एक्स वाय प्लेन. काय म्हणायचं, एक्स वाय प्लेन. आणि हा जो आहे गडी, हे असा, हे तुम्हाला हे कळायलंय का की हा जो बांबू आहे, हा झड लाकूड, हे ह्या बाजूवर असं परपेंडिक्युलर थांबले, म्हणजे बाजूसोबत ह्यानं 90 डिग्री अँगल केला. हे कळायलंय का रे? अरे बोला रे बाळांनो, आता संपलं की लिहायला सुरू करायचंय. बरोबर आहे, परपेंडिक्युलर. मग तुम्ही असं म्हणू शकता का, एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. झेड ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर. एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. कळलं का रे? एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे. कळलं का? हा, मग तसंच मला सांगा, म्हणजे जे ह्या दोघात नाही ते हे परपेंडिक्युलर. म्हणजे तसंच मग जर झेड वाय प्लेन घेतला, तर त्याला कोण परपेंडिक्युलर असणार, एक्स ऍक्सिस. बरोबर आहे का रे? झेड वाय प्लेन एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल का नाही?